महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती तंबू ठोकून पर्यटकांचा पुन्हा एकदा झोपण्याचा प्रकार समोर। प्रशासन निद्रिस्त। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती 2014 साली सुशोभीकरण केलेला धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला आहे। सदरच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यामुळे श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे। या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती काही ठिकाणी मचाण देखील बांधण्यात आलेले आहेत, तर अनेक ठिकाणी बसण्यासाठी बाकडी व सुशोभित झाडांची लागवड देखील करण्यात आलेली आहे। 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आले। मात्र या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात असतात। श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आल्यानंतर हॉटेलचा खर्च नको म्हणून धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती तंबू ठोकून झोप काढण्याचा प्रकार पर्यटकांकडून केला जातो। काही दिवसांपूर्वी असाच प्रकार उघडकीस आला होता। त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने त्या ठिकाणी अशा प्रकारे घटना घडणार नाहीत याबाबत सांगितले होते, परंतु आज सकाळी पुन्हा एकदा श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती फिरायला गेलेल्या लोकांना फेस्टिवल बीचच्या बाजूला असलेल्या मचाणावरती 2 तंबू ठोकून काही पर्यटक झोपलेले असल्याचे पाहायला मिळाले। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील बीच फेस्टिवलच्या बाजूचे शौचालय देखील बंद आहे, त्यामुळे अशा प्रकारे पर्यटकांकडून झोप घेतल्यानंतर प्रातविधी करण्यासाठी श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचाच वापर केला गेला असणार। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, परंतु CCTV कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कसा लक्षात आला नाही हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण श्रीवर्धन शहरामध्ये अनेक मार्गांवरती, चौकामध्ये तसेच समुद्र किनाऱ्यावर CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, परंतु सदरचे CCTV कॅमेरे हे अनेक वेळा बंद देखील असल्याचे पाहायला मिळते, तर अनेक कॅमेऱ्यांची दिशा ही रस्ता सोडून कुंपणावर गेलेली पाहायला मिळते। नगर परिषद प्रशासनाकडून CCTV कॅमेऱ्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे। तरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर तंबू ठोकून झोपणाऱ्यांवरती CCTV फुटेज तपासून कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।